सुखाचे तारी हे वस्त्र मानवा तुझ्या आयुष्या अंगणी उतरती एका गुंतोनिया राहती तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दुरी वस्ती कर वस्ती आला प्रातकाळी उठो निघेला तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दुरी एका जनार्दनी शरण ऐसे असता तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी पांडुरंगा करू प्रथमान काय भक्तीच्या वाटा मदरावा व्यासपट शब्द शब्द अक्षर अक्षर छंद छंद में रस में सुर में साज में माँ सरस्वती बसी हुई हो शब्द शब्द आवाज में कार्य सिद्धि हो रिद्धि सिद्धि तू मंगल मूर्ति गणेश शक्ति स्वरूपा पार्वती संग करही कृपा तू महेश राम लखन सीता के संग में हृदय बसो हनुमान हरि कथा का ज्ञान मुझे दो गुरु चरण ओंकार आता गुरु राया दंडवत आता गुरु राया
पक्षी अंगणी उतरती टेका गुंतून या राती तैशी असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. तो बॉक्स जरा थोडासा इकडे फिरवा बरं माझ्याकडे इकडे करा थोडासा. विठाला विठाला पक्षी अंगणी उतरती टेका गुंतून या राती तैशी असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. एकनाथ महाराजांचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. प्रस्तुत कीर्तन रूप सेवा करत असताना बस थोडासा थोडा पलीकडे अजून थोडा पलीकडे हा थोडासा हा हॅलो हा बस बस विठाला विठाला थोडस थोडस हॅलो विठाला विठाला थोडासा परिहार तो म्हणजे असा, ज्यांना येलोक सोडून जाऊन आज बरोबर 1 वर्ष झालं, जे या जगातून निघून गेले असे असणारे वैकुंठवासी कैलासवासी दत्तात्रय तुकाराम दत्तात्रय तुकाराम खिलारे यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या ठिकाणी ही कीर्तन सेवा आयोजित केलेली आहे. ही कीर्तन सेवा करत असताना या ठिकाणी सोमनथळी भजनी मंडळ त्याचबरोबर जानाई राजाळी भजनी मंडळ या ठिकाणी ही सेवा करण्याकरता उपलब्ध झाली. पाठीमाग वर्ष 1.5-2 वर्षाचा कालावधी आपण पाहिला सगळ्यांनी. अतिशय वाईट कालखंड सगळ्या जगाकरता होता तो. सगळ्या जगाचं म्हणजे वैश्विक दुःख आहे ते, एका जणाचं नाही, एका कुटुंबापुरतं नाही. कोरोनाचं जी महामारी आली आणि त्याच्यामध्ये 1.5-2 वर्ष आपलं व्यर्थ गेलं. आपण 2 वर्ष पुढे जाण्याऐवजी 2 वर्ष पाठीमागे गेलो. म्हणजे आर्थिक बाबतीत असेल, धंदा उद्योगाच्या बाबतीत असेल किंवा जीवन जगत असताना आनंद घेण्याच्या बाबतीत असेल. बरं का नामदेव महाराज, या कोरोनाच्या काळामध्ये जेवढी लोक कोरोनाने मेली नाहीत याच्यापेक्षा डबल लोक भीतीने मेली. नेमकं कोरोना काय समजच नाही बरं का. हा कोरोना एवढा बी असा भयानक नाही बरं. हा पण त्याला भ्यायची बी गरज आहे, पण त्याच्याबरोबर त्याचं पालन सुद्धा करणं गरजेचं आहे. आणि ते पालन आपण केलं म्हणून थोडंसं आटोक्यात आलंय ते कुठंतरी. आणि लसीकरण सुद्धा बाबांनो सगळ्यांनी करून घ्या. विठाला विठाला मला एवढंच सांगायचं, गेल्या 1.5-2 वर्ष आपल्या कानावरती पखवाजाचा आवाज पडत नव्हता. स्पीकर कुठं कानावरती ऐकू येत. त्याही काळात वर्ष श्राद्ध होत होती, त्याही काळात माणसं मरत होते आणि वर्ष श्राद्ध होत होती, पण गुपचूप केली जायची. त्याला भजन नाही, कीर्तन नाही, काय नाही. याचसाठी केला होता अट्टहास. आणि शेवटचा दिवस गोड व्हावा. शेवट गोड कशाने होतो? ज्या दिवशी आपलं वर्ष श्राद्ध पुण्यस्मरण असेल त्या दिवशी काहीतरी देवाचं कीर्तन भजन नामस्मरण त्या ठिकाणी अन्नदान व्हावं आणि त्यानं खऱ्या अर्थाने शेवट गोड होत असतो. विठाला घरामध्ये कन्यापुत्र त्याकरता सात्विक जन्माला यावे लागतात. सात्विक म्हणजे नुसते माळकरी नाही बरं का. सात्विक म्हणजे माळकरी नव्हे, तर सात्विक कुळामध्ये जन्माला लोक आली की ते कीर्तन भजन किंवा जे पिंडदान आपल्या आई वडिलांचं कर्तव्य आहे त्यांचं ते करत राहतात. ऐका की तुम्ही बोलू नका, तुम्हीच ऐकायचं बरं का. मी सांगायचं उभा राहिलेले ऐकायचं. बरोबर ना? हो बुवा बरोबर आहे का? मी म्हणतो मी सांगायचं ह्यांनी ऐकायचं आणि तुम्ही बडबड करायची. हा आणि मी म्हणलं असं बडबड करू नका. मग म्हणजे तुम्हाला पैसे देऊ कशाला आणले? आम्ही जर आम्हीच ऐकायचं ते करता आणलं का? नाही नाही. भजन आणि कीर्तन एवढी सोपी गोष्ट नाही की तिला पैसे आणलं भजन. एवढं सोपं नाही बरं. भाग्यवंता घरी भजन कीर्तन पूर्वजन्मी ज्याचे असेल पुण्य त्याच्याच मुखामध्ये हरिनाम येईल. कीर्तन ऐकत असताना श्रवण करत असताना सगळ्यांनी समोर बसायचं असतं. आता इथं ती जागा ठेवली मध्ये ती कशा करता ठेवली आहे?
तुम्ही कुठं बसायला पाहिजे बरं? तुम्ही कुठं बसायला पाहिजे? तुम्ही इथं पुढं बसायला पाहिजे. तुम्ही या पुढे इथे या. हा या महिला मंडळी पाठीमागे त्यांचं तुम्ही या कीर्तनाला समोर बसावं. आडवडीला सुंदर ऐकण्यापेक्षा समोर विठाला विठाला आपल्या जीवाचा जर उद्धार करून घ्यायचा असेल ना आपल्या सगळ्याला तर एकच करता येईल बरं का, नामस्मरण. ते नामस्मरण केल्याशिवाय आपल्या जीवाचा कुणाचाही उद्धार होणार नाही. असो पक्षी अंगाने उतरे तिथे एका गुंतवणीया राहती तैसे असावे संसारी जोरी प्राचनाची दोरी. एकनाथ महाराज संसार करणाऱ्याला उपदेश करतात. कुणाला? संसार करा. आपण कशी माणसं संसार करणारे. मग संसार करणाऱ्याला एकनाथ महाराज उपदेश करतात की पक्षी ज्या प्रमाणे अंगणात उतरतात, दाबात पोत्याचं वाळवण घातलेलं असावं धान्याचं, आणि त्या बघून त्या पक्षी तिथं अंगणात उतरतात आणि उतरल्यानंतर ते धान्य टिपतात आणि तिथं जर म्हातारी राखण असली तर ती काठी उगरते आणि ती उगरल्यानंतर काठी ते पक्षी काय करतात? उडून जातात. बरोबर आहे. किंवा वाळवलेलं धान्य गोळा करून घरात आणून टाकलं आणि थोडेसे काय धान्य बाजूला पडलं होतं, दाणे काय बाजूला पडले होते, ते खाण्याकरता पक्षी तिथं उतरले आणि पक्षी तिथं उतरल्यानंतर ते पक्षी काय करतात? ते धान्य टिपतात आणि ते धान्य टिपल्यानंतर ते संध्याकाळची आशा करून तिथंच थांबतात का? नाही. बरं झालं आता दुपारचं भागलं इथं, आता संध्याकाळी मी इथंच मुक्काम करू असं पक्षी विचार करत नाही. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवणीया राहती? ते का गुंतून राहतात का त्यामध्ये? त्या तुमचा कोणताही भोग घेऊ द्या, त्याने भात खाऊ द्या, तुमची डाळ खाऊ द्या दारामध्ये वाळाय घातलेली, किंवा गहू खाऊ द्या, जरी कोणतंही धान्य पक्षाला त्यात टिपलं तरी संध्याकाळच्या धान्याची किंवा संध्याकाळच्या पोटाची ते अपेक्षा करत आशा करत नाही. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून या राहती तैसे असावे संसारी. त्या पक्षाप्रमाणे माणसानं संसारात राहायला पाहिजे. म्हणजे काय? संसार करू नका असं नाही, पण संसार करत असताना हा माझा नाही, खरं तर आपला आहे का काय नाही, बारकाईनं जर विचार केला त्याचा तर सगळं लक्षात येईल. भगवद्गीतेचा सार आहे नामदेव महाराज, तुम क्यों रोते हो जो तुमने खो दिया क्या लाया था तुमने. काय आणलं होतं ते हरवलंय म्हणून रडताय तुम्ही? काय आणलं होतं येताना आणि जाताना? काय घेऊन जाणार? काय नाही. मग कसं आहे, या सृष्टीचा नियम आहे असा आहे. एक दृष्टांत सांगतो तुम्हाला. झोपडपट्टीतला उंदीर आणि राजवाड्यातला उंदीर या दोघांची गाठ पडली एक दिवशी ग्रामपंचायतीकडून. त्या राजवाड्यातला उंदीर असतानाच कसा होता? कष्टपुष्ट होता, त्याला खायला मिळायचं. आणि हा झोपडपट्टीतला उंदीर बघितला ते खराब झालेला. त्या राजवाड्यातल्या उंदीराने विचारलं, का रे एवढा कस काय खराब झाला तू? त्याने सांगितलं, म्हणजे तू आहे राजवाड्यात, तुला खायला प्यायला भरपूर मिळतं, आमच्या इकडे काय खायला प्यायला एवढं मिळत नाही. मग त्या उंदरानं ह्याला निमंत्रण दिलं, म्हणजे ये आमच्या इकडे 10-15 दिवस 8-15 दिवस राहिला. मग ह्याने विचारलं, कसा येऊ? तू तर राजवाड्यात आहे म्हणतो. मग राजवाड्यात पहारा असेल, राजवाड्याला तटबंदी असेल नाही का, मग मी कसा काय तिथं येणार? त्या उंदराने सांगितलं, राजवाड्यातल्या उंदराने सांगितलं, मी तुझ्या आकाराचा डोबळा पाडून ठेवतो, तू काय करायचं? त्या डोबळ्यात आत यायचं. बरोबर. ठरल्याप्रमाणे हा बारका उंदीर आला आणि त्या बारक्या उंदराच्या मापाने त्याने काय केलं? डोबळा पाडून ठेवला होता. आणि बरोबर चुट दिशी ते त्या डोबळ्यातून उंदीर आत आला आणि आत आल्यानंतर त्या राजवाड्यात राहायला लागला. मग त्याचा पाहुणचार राजवाड्यातला, रोजचा ताजा वेगवेगळं खाद्य मिळायचं त्याला. 8-15 दिवस गेले आणि 15 दिवस गेल्यानंतर त्या उंदराला सांगितलं, म्हटलं आता मला घरी जायला पाहिजे. ह्याची बी तब्येत आता भरपूर चांगली झाली होती. आणि यांनी सांगितलं, मला घरची लक्ष देतं, बायका पूर्व लक्ष देतं, मला घरी जावं लागल. मग त्या उंदराने सांगितलं, जा की म्हणून. त्याने विचारलं, कुठनं जायचं? त्याने सांगितलं, आलेले रस्ते. कुठनं? आलेले रस्ते. आले तुमच्या लक्षात. आता कसं बसेल? आता काय झाले? फुगलंय ना. आता डोबळा पडला बर का. ज्या डोबळ्यातून ते उंदीर आत आला त्या डोबळ्यातून उंदराला आता काय होते? बाहेर जायला येत नाही. मग त्याला काय करावं लागलं असेल बरं त्या उंदराला? पुन्हा 15 दिवस उपाशी राहावं लागलं, पुन्हा खराब व्हावं लागलं. मग त्याच्यात नाही, सृष्टीचा नियम आहे हा. विठाला विठाला.
टमटमन टमटमन गायन करून सूज आहे नुसती बरं का. यात काहीच राहणार का? अरे ते तुझं काय नाहीच आहे बाबा. मग पक्षी अंगाने उतरत ते एका गुंतून या राहते त्या पक्षाप्रमाणे संसारामध्ये राहायला पाहिजे. या अभंगामध्ये बोडले महाराज 2 दृष्टांत सांगितले महाराजांनी. एक सिद्धांत सांगितला आणि एक चरण त्याचा होणारा परिणाम सांगितला. म्हणजे पक्षी अंगाने उतरत ते एका गुंतून या राहते हा एक दृष्टांत दिला. कुणाला? तैसे असावे संसारी, हे सिद्धांत आहे. संसारी माणसाला सांगितलं पक्षाप्रमाणे संसारात राहा. दुसरा दृष्टांत दिला 3ऱ्या चरणामध्ये, वस्ती कर वस्ती आला प्राप्त काळी उठून गेला. म्हणजे एखाद्या वस्तीवरती वाटसरू येतो, यात्रेकरू तीर्थयात्रेला चाललेला वाटसरू म्हणा, वारकरी म्हणा, येतो आणि त्या वस्तीवरती मुक्काम करतो. मग मुक्काम केल्यानंतर त्या वस्तीवर त्याची चांगली बडदास्त केली जाते. ती जर सात्विक असतं, जरा तुळशीवृंदावन होतं, त्याआधी त्यांनी चांगली सेवा त्या साधूची केली, त्या महात्म्याची चांगली सेवा केली. संध्याकाळी त्याला गरम पाणी दिलं हातपाय धुवायला, जेवण चांगलं व्यवस्थित दिलं, त्याला झोपायला चांगली व्यवस्थित अंथरुण पांघरून दिलं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर सुद्धा गरम पाण्याची आंघोळ, लगेच चहाचा कप हातात, लगेच नाश्त्याची डिश हातात. ते सगळं जरी वैभव तिथं उपभोगायला मिळत असलं तरी तो वस्तीकर तिथं थांबेल का? वाटसरू तिथं थांबेल का? नाही. म्हणजे चांगलं हिथं आल्यापासून, रात्री आल्यापासून गरम पाणी मिळलं असा तो म्हणत नाही. मग काय करतो? रात्रीपासून जो भोग मिळाला, जे काय खायला मिळलं, जशी सेवा घडली, ती सेवेचं महत्व कोणतंही मनामध्ये न ठेवता तो वस्तीकर सकाळ झाली की काय करतो? प्राप्त काळी उठून गेला. मग त्या घरातल्या माणसाला सांगत सुद्धा नाही, त्या वस्तीवल्या माणसाला न सांगता तो काय करतो? वाटसरू निघून जातो. तसंच तैसे असावे संसारी, जो वरी प्राचीनाची दोरी. प्राचीन म्हणजे प्रारब्ध, प्राचीन म्हणजे प्रारब्ध. जोपर्यंत प्रारब्ध तुमचा आहे तोपर्यंत तुम्हाला जिवंत राहणं इथं भाग आहे. हे उपजे आणि नासे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. घड्याळात किती काटे असतात? 3 काटे असतात. तास काट्याला जेवढा फिरायला वेळ लागतो त्याच्यापेक्षा भरपूर कमी वेळ मिनिट काट्याला फिरायला लागतो, आणि त्याच्यापेक्षा भरपूर कमी वेळ सेकंद काट्याला फिरायला लागतो. तर सेकंद काटा, मिनिट काटा आणि तास काटा या काट्याप्रमाणे आपल्या सुद्धा सगळ्याचं जीवन आहे महाराज. कोण सेकंद काट्याप्रमाणे लगेच त्याचा याडा पूर्ण होणार आहे, कोण मिनिट काट्याप्रमाणे तो मध्य गाठणार आहे, तर कोण तास काट्याप्रमाणे अख्ख्या आयुष्याची 100 वर्ष जगणार आहे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. विठ्ठल विठ्ठल. ज्या संसाराची भीती वाटते आपल्याला, ज्या संसाराची भीती वाटते महाराज, तो संसार कुणी केला तयार? एका शेतकऱ्यानं शेताची राखण करण्याकरता बुजगावणं तयार केलं. काय तयार केलं? बुजगावणं. ते शेतकरी नसला की ती बुजगावणं काम करायचं. 4-8 दिवस गेले आणि 8 दिवस गेल्यानंतर पुन्हा तो शेतकरी शेतामध्ये झोपायला आला, आणि झोपायला आल्यानंतर रात्री 12-1 वाजता त्याला भयानक स्वप्न पडलं. आणि त्या स्वप्नामध्ये जसा तो जागा झाला, आणि जागा झाल्याबरोबर त्याला ते स्वप्नातली आकृती 11 ती समोर दिसली. कुठं? बुजगाव. एवढं जी बेलं ना तात्या, एवढं बेलं 2-3 दिवस बेशुद्ध होतो कोम्यात. दृष्टांत संपला माझा. बुजगावलं तयार कोणी केलं? त्यानेच केलं. तूच देत होता बुजगाव. संसाराचं सुद्धा चित्र तसंच आहे. संकल्पावी माया संसार करत असताना सुद्धा चित्र तसंच आहे. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया हिरझार हरे. लटका म्हणजे कसा? दड खाराही नाही आणि दड खोटाही नाही. म्हणजे एक दिवशी गावातली यात्रा होती आणि आजोबाला नातू रडत होता, मला काहीतरी खेळणे घेऊन द्या म्हणून. मग आजोबाने त्या नातूच्या हाताला धरलं आणि ती खेळण्याची दुकान जी काही जत्रेमध्ये लागली होती तिथपर्यंत आजोबाने नातू पोचली. आता तिथे गेल्यानंतर काय काय होतं खेळण्याच्या दुकानात? तुम्हाला माहितीये, गाड्या होत्या, घोडे होते, JCB मिळते, आता रणगाड मिळते, ट्रॅक्टर, ट्रॉली, काय बी मिळते बाजारात. मग त्या खेळण्याच्या दुकानामध्ये त्या मुलाला आवडला प्लॅस्टिकचा साप. काय आवडलं? बघितलं प्लॅस्टिकचा साप अडकवलेला. आज्याला त्याने सांगितलं मला ही साप घ्यायचा आहे.
आता मला दुसरे घे गेला का ट्रॅक्टर घे JCB घे का साप कशाला घेते हा कारण ना तू हुशार का आज जा कोण हुशार हा आता तुम्ही आजोबा झाला नाही अजून म्हणून कळलं. विठाला हे काढण्याकरता सुद्धा आजोबाच व्हावं लागेल ना. तिकडून गुरुजी आले आजोबा आणि नातू बसले होते. ते नातू 8 दिवस शाळेत गेलेला नव्हता. आजोबा म्हणले बाळ्या लपून बस गुरुजी आल्यात. काय म्हणले लपून बस गुरुजी आल्यात 8 दिवस झालं तू शाळेत गेला नाही तू लपून बस तिकडून गुरुजी आल्यात. बाळ्या म्हणला आजोबा तुम्हीच लपून बसा. आजोबा म्हणले मी काय शाळेत आहे मी काय लपून बसायची कारण आहे. त्या बाळ्याने सांगितलं मी गुरुजीला 8 दिवसापूर्वी सांगितलं आमचा आजोबा वारल्या. कोण हुशार ना तो का आजोबा विठाला विठाला आता ती साप खरेदी केला त्याच्या पोराने. आणि त्या आजोबा होतं ती ग्रामपंचायत पैसे आल्यानंतर पाहुणे रावळे भेटले त्याच्यातच जंग झाली जत्रा त्या दिवशी गावची. आता ती पोरगा आलं घरी आल्यानंतर त्याने बघितलं पाहुणे रावळ्यांची बी काय 10-5 पोरं आलेली होती. त्याने विचार केला साप ठेवावा कुठं प्लॅस्टिकचा साप ठेवावा कुठं. त्याची आजी आजारी होती 2-4 महिने हातोरणावर पडून. झोपलेली आजी तिच्या छातीवर नेऊन ठेवला. मला लाटका संसार सांगायचं. थोड्या वेळानंतर सुनबाई चहा घेऊन आली. आत्याबाई उठा आणि चहा घ्या. आणि ज्या वेळेला सुनबाईने ते बघितलं चित्र सासूच्या छातीवर काय बसलंय तिची कापायला लागली तशी सासूला जाग आली. तिने बघितलं ती आणि सासू जसा धक्का बसला तसं ते हालायला लागलं. सासूची जशी छाती हालायला लागली तसं ते साप काय झालं हालायला लागलं. दारात तोपर्यंत 10-15 जणांची गर्दी जमली. हो मग त्यात एक हुशार असतो एक हुशार असतो ना मग एक म्हणायचं आशील दिसतंय आशील बरं का जीप काढतोय बरं का जीप काढतोय आशीलच आहे आशील 10चा आकडा दिसतोय कर नाक कसलाय तिथे नाक सगळे लागते काठी आणा. काठी आणून काय करता म्हातारी मरेल की म्हातारीच्या अंगावर सापूया. हो अगदी काही सुचना कुणाला तेवढ्या वेळामध्ये ती पोरगा आलं. आणि ती पोरगा आल्यानंतर त्याने विचार केला आपल्या दारात आता जाताना राजी चांगली होती. मग असं कसं काय झालं तिथं त्या माणसातनं वाट काढत बरोबर आलं. त्याने विचार केला बहुतेक ह्या सापाबद्दल जीव उभा राहिले ती बरं. त्याला माहित होतं साप कसा आहे ते. त्याने काय केलं आलं असं या कातात साप उतरला आणि निघून गेलं. तशी माणसं म्हणे हो नकली बघा. आतापर्यंत भीती वाटत होती म्हणजे तिथं साप होता का नव्हता. साप होता बरोबर पण खरा नव्हता. अजून सांगतो तुम्हाला रात्री अंधारात उठल्यानंतर बॅटरी घेतली. नाही अंधारात उठल्यानंतर बाहेर आलो दार काढलं दरवाजा उघडल्यानंतर बाहेर एकदम सरपत पडलेला दिसला लांबडा. जसा पाय आत बाहेर टाकलेला आत घेतला त्याला म्हणला बॅटरी काहीतरी दिसतंय दारात. आणि ती बायकोने बॅटरी आणली आणि बॅटरी दाबून बघितल्यानंतर त्यांना कळलं सायकलचा टायर आहे. एक गडी बाहेर आला असा पायानं उडवून टाकला म्हणला त्याला काय द्यायचंय आधी बेलता कशाला बरोबर अगोदर त्याला बेला पण पुन्हा त्याच्याबद्दलची भीती काय झाली नाहीशी झाली. का बरं कारण त्याचं स्वरूप कळलं. त्याचं काय कळलं स्वरूप कळलं. तसं संसाराचं स्वरूप कळलं की आपली सुद्धा भीती काय होणार आहे कमी होणार आहे. संसाराचं फक्त काय कळायला पाहिजे स्वरूप कळायला पाहिजे. आणि संसाराचं स्वरूप कळण्याकरता संगत कुणाची करावं लागेल संत संगतीच्या संत संगतीचे
दुःख आपणा परिके नाही तिथे साधू थोर जाणा साधू थोर जाणा साधू थोर जाणा कलियुगी संतांची संगत करा साधूंची संगत करा म्हणजे प्रपंच लटका आहे लटिका व्यवहार सारा हा संसार वाया गेला. त्या संसाराचं स्वरूप कळलं की आपण सुद्धा त्या पक्षाप्रमाणे संसारात राहू शकतो. अभंगाचं पहिलं चरण पक्षी अंगणी उतरती एका गुंतुनिया राहती. तैसे असावे संसारी तैसे असावे संसारी त्यांनी जसा संसार केला तैसे असावे. पांडवांनी सुद्धा संसार केला पण तो संसार करत असताना त्यांना देवाकडे जावं लागलं नाही. मग देवच पांडवांच्या घरी द्वारकेचा राणा पांडवा ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुना द्वारकेचा राणा पांडवा घरी तू खालीच बस आपला कारण माझा चेहरा एवढा बी चांगला नाही शूटिंग करणे. लय फेरन लवलीच्या टोपा खाल्ल्या म्या लावून परिणाम व्हायना म्हणून खाऊन बघितल्या पण काय नाही परिणाम. विठाला देवीने अनंत पैसेची राहावे आणि चित्ती असू द्यावे समाधान. आपल्याला ज्या स्थितीत भगवंतानं ठेवलंय ना त्या स्थितीत समाधान मानायला पाहिजे बरं का. आपल्याला ज्या गोष्टी आपल्याकडे नाहीत त्या गोष्टीसाठी रडण्यापेक्षा ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्या गोष्टींचा आनंद आपण घ्यायला पाहिजे. आज बघ देवानं काय माझ्यासाठी केलं असं आपण विचारतो ना. काय केलं देवानं माझ्यासाठी? अरे एवढ्या अवघड कालखंडामध्ये कोरोनाच्या 2-2.5 वर्षाच्या काळामध्ये तुला जिवंत ठेवलं हे काय थोडं झालं? अजून तुझ्यावर कुठली बाजू येऊ दिली नाही हे काय थोडं झाले का? हे सुद्धा देवाचे काय उपकार आहेत आपल्या. विठ्ठला विठ्ठला त्यांनी एवढी भक्ती केली की देवाला आपलासा केला. नवे नवे देव त्यांच्या घरी कामाला राहिला.
त्यांची गोडी धुवाव देवानं, त्यांच्या घरच्या पत्रवळ्या उचलाव्यात गोष्ट्या, त्यांच्या घरी झाडून लुटून काढावं देवानं, एवढा त्यांचा भक्तीचा अधिकार मोठा. कुणाचा? पांडवांचा. काय केलं पांडवांनी? पहाटे पांडव अखंड वनवासी परी त्या देवाशी आठवली. हे महत्वाचं आहे. त्या देवाला आठवणं, त्या देवाला आळवणं. मग सुखाचे भोग तुमच्या संसारामध्ये येऊ द्या अथवा दुःखाचे भोग येऊ द्या, दुःख आलं तरी देवाला सोडायचं नाही आणि सुख आलं तरी देवाला सोडायचं नाही. कारण त्याच्यामुळं बरं का आपल्याला सुख दुःख जे आपण मानतोय ना, हे आपल्या वृत्ती आहेत. वृत्ती, सुख दुःख, आशा, कल्पना, भावना, मनीषा, या सगळ्या बहिणी बहिणीच आहेत बरं का. पण ह्या काय आहेत? वृत्ती आहेत. वृत्ती, वृत्ती म्हणजे जी क्षणाक्षणाला बदलते तिचं नाव वृत्ती. आपल्या मनासारखं झालं की आपल्याला सुख होतंय, बरोबर आहे? मनासारखं झालं की सुख होतंय आणि मनाच्या विरुद्ध झालं की म्हणजे सुख दुःख ह्या बाजारात नाही, आपण मान्यावर अवलंबून आहे. आपण ते मान्यावरती सुख दुःख अवलंबून आहे. आपण काही संसारात दुःख मानतात आणि काही संसारामध्ये सुख मानतात. संसारात सुख आहे का दुःख आहे असा जर प्रश्न विचारला तर बरेच प्रश्न पडतात. कारण आजही संसारामध्ये सुखी माणसं आहेत की दिवसभर ज्ञानबा तुकाराम, संध्याकाळी गुलाबजाम न बाजार आणता. आम्हाला काळजीच नाही, साखर आणायची, तेल आणायचं, संध्याकाळी कोणत्याही घरी जा, रोज जेवण नवीन घरी नवीन तयार आहे आमच्या करता. का बरं? कारण त्या देवाची भक्ती केल्यानंतर आपल्याला सुख लागणार म्हणजे लागणार. म्हणून खऱ्या अर्थाला जो जीव आपण जन्माला आलो याच देही घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कुठे. जर देवाला ओळखायचं असेल, किती कीर्तन ऐकल्यानंतर शिरड माळा घालतात, शिरड म्हणतोय. किती कीर्तन प्रवचन ऐकल्यानंतर बैल पंढरपूरला चला म्हणतात, नाही म्हणतात. का? त्याला ती कळत नाही. बैलाला आणि मालकाला, मालक आणि बैल दोघंही शिवारात आहेत. आमचे बबन दादा आल्यात म्हणून सांगतो, दोघंही शिवारात आहेत. आणि आता थोड्या वेळानंतर पाऊस येणार आहे. 4 वाजलेले आणि अद्या आबाळ लटकलेलं आहे. आता विजा चमकायला लागल्यात, वातावरण पावसाचं झालंय. ही बैलाला कळतं का मालकाला? कुणाला? मालकाला कळतं. बैलाला कळतं पण कधी? त्याच्या पाठाला टिपका पडायला लागल्यावर मग शिपडवर करून कळतं. तसं त्या दुसऱ्या देहामध्ये ही अक्कल नाही, दुसऱ्या देहामध्ये हे ज्ञान नाही. मग कुठं? याच देहीकडे देवाचे देवे दिला देह भजन गोमटा आणि तो या झाला फाटा बालिकेचा. खरं तर देवाला तो ज्ञान जो दिला तो भजनासाठी दिला, पण त्याला फाट फुटलं. 22 फाटा, 24 फाटा, 18 फाटा. तो या झाला फाटा बालिकेचा. आणलं शरीर दुसऱ्या कारणाकरता आणि वापरलं दुसऱ्या कारणाकरता. करिता या सेवा, करिता या सेवा, कशासाठी? करिता या सेवा, कुटुंबाची सेवा करण्याकरता अख्खं आयुष्य गेलं आपलं. महाराज आपण विचारच केला नाही. कुटुंब प्रमुखाची व्याख्या सांगू का तुम्हाला? बोडरे महाराज नीट लक्षात ठेवा. कुटुंब प्रमुख आणि घरावचा पत्रा एकच व्याख्या. काय म्हणले मी? कुटुंब प्रमुख आणि घरावरचा पत्रा. मला सांगा, पावसामुळं बचाव कोणामुळं? पाऊस आला तर पत्र्यामुळे. थंडीमुळं निवारा कुणामुळं? पत्र्यामुळं. घरावर सावली कुणामुळं? पत्र्यामुळं. तरी घरातली माणसं तक्रार करतात, आवाज लय करतय आणि गरम लवकर होते. पत्रा, पत्रच की.
करीता या सेवा कुटुंबाची काही नाही काय नाही रोज तेच. गोंदवलेकर महाराज म्हणले रोज तीच. रोज आंघोळ करायची, चहा प्यायचा, थोडंसं खायचं प्यायचं, काम करायचं, संध्याकाळी इथं जेवायचं, झोपायचं, पुन्हा सकाळ उठायचं, आंघोळ करायची, चहा प्यायचा, कामाला जायचं, यायचं, माघारी जेवायचं, झोपायचं, पुन्हा सकाळ उठायचं, आंघोळ करायची, चहा प्यायचं, पुन्हा कामाला जायचं, पुन्हा यायचं, पुन्हा जेवायचं, पुन्हा झोपायचं, पुन्हा सकाळ उठायचं, आंघोळ करायची, चहा प्यायचा, कामाला जायचं, पुन्हा यायचं, पुन्हा जेवायचं, पुन्हा झोपायचं, पुन्हा आंघोळ. सांगू तुला किती दिवस करतो, किती दिवस झालं करतोय आपण. याला कंटाळा कसा आहे ना माझा. गोंदवलेकर महाराज झाले ज्या गोष्टी हजारो वेळा विषय उपभोगला, आजही आपलं मन मानायला तयार नाही विषय खरा आहे का खोटा. त्या मनाला जरा समजून सांगा, अरे विषय खोटा आहे आणि जो भगवंत खरा आहे त्याला खऱ्या अर्थानं आपला केला पाहिजे. कारण आपण शून्य आहोत. या जगाच्या दृष्टीने आपण कोण आहे तात्या, इकडे लक्ष द्या. आपण जगाच्या दृष्टीने काय आहे, विठाला विठाला देवा पुढे माणूस पाला पाचोळाले, मुंगी उडाली आकाशी तिने गेलेले सूर्याशी. मुंगी प्रमाण म्हणजे मुंगी इतकं म्हणजे शून्य मात्र. जसं पाला पाचोळा निश्चेष्ट पाला पाचोळा पडलेला असावा त्या पद्धतीने या सृष्टीमध्ये भगवंताच्या समोर आपण आहोत. विठाला विठाला आपली शून्य किंमत आहे. आपण अपूर्ण आहोत आणि अपूर्णाने अपूर्णाची संगत केली पूर्ण तो येईल का. समजा एका इस्पितळामध्ये 100 इडे, त्याच्यात अजून 50 आणून सोडली की आता 75 इडे नीट होणार, बरोबर का. हा ऐका ना तुम्ही, 100 विडी आहेत अगोदरच आणि त्यात पुन्हा आणखीन 50 विडी आणून सोडली की 1 महिन्याभरात त्यातली 75 नीट होणार. डॉक्टर इडी होणार पुन्हा. अरे अपूर्णाने संगत अपूर्णाची केली, पूर्णत्व त्या गोष्टीला येणार नाही. आणि ज्या दोन्ही गोष्टी अपूर्ण आहेत, ज्या दोन्ही गोष्टी मिक्स केल्याशिवाय त्याचा आनंद घेता येत नाही, त्या सगळ्या गोष्टी अपूर्ण आहेत. मग भेळ करत असताना शेव टाकावं लागते, चिवडा टाकावं लागतो, कोथिंबीर टाकावं लागते का नाही का, बरेच पदार्थ का सगळेच अपूर्ण आहेत म्हणून सगळे एका जागेवर करावं लागतात, तवा ती चव देतात. आपण संसारामध्ये असणारी सगळी अपूर्ण माणसं आहे. आपली किंमत आहे शून्य. आता शून्याची किंमत मला सांगा, किती शून्याची किंमत. शून्य. आणि 2 मिसळल्यावर अजून त्यात शून्य, अजून 4 मिसळल्यावर बेरीज किती येते. किती बी जणांची संगत करा बरं का, किती जणांची संगत करा जीवनामध्ये, पण किंमत किती, शून्य. आता शून्याची किंमत तुम्ही काय म्हणला, शून्य. आता बदलायचं नाही. शून्याची किंमत किती म्हणला तुम्ही, शून्य. आता बदलायचं नाही. आता त्या शून्यानं शून्याची संगत केल्यानंतर बेरीज शून्य येते. पण त्या शून्याने जर एकाची संगत केली, आपुला तू एकच देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख. देव किती आहे, एक आहे. आपण किती आहे, शून्य. आपण किती आहे, शून्य. देव किती आहे, एक. आणि एकानं त्या शून्याशी संगत एकाशी केली. आता किती झाले, किती झाले, 10 झाले. किती झाले, 10 झाले. आता शून्याची किंमत किती सांगा. एक होता काय आधीचा, एक आधीचाच आहे. शून्याची किंमत आता झाली 9 रुपये. एकाशी संगत केल्यानंतर तो आपल्यापेक्षा 9 पटीने किंमत आपल्याला जास्त वाढवून देतो. म्हणून खऱ्या अर्थाने देव करण्याची गरज आहे, त्याला आपलाच करण्याची गरज आहे का. अरे तो आपल्यापेक्षा भक्ताची पदवी जास्त वाढवतो. आपलेच पद्धतीशी दासा आपल्या ती चालत नाही, आपली पुढची दुसऱ्या कोणाला देतोय का माणूस. 5 वर्ष झाली तरी त्याला वाटते अजून वर्ष 2 वर्ष जावेत अशी कोरोनात म्हणजे तो सोडत नाही माणूस. पण आपलेच पद्धतीशी दासा नव्हे, आपल्यापेक्षाही जास्त कर्तृत्व त्यानं भक्तांना दिलं. म्हणून खऱ्या अर्थानं तसा संसार करण्याची गरज आहे. अभंगाचं 2रं चरण.
प्रपंचामध्ये 5 जणांपासून मिळून प्रपंच होत असतो मी सांगतोय. मग सुख एकट्याच्या वाट्याला कसं येईल? आणि प्रत्येक जण त्या 5 जणांपैकी स्वार्थी. नामदेव महाराज, मुलगा स्वार्थी, मुलगी स्वार्थी, बायको स्वार्थी, हा स्वार्थी, आई स्वार्थी, वडील स्वार्थी. कोण स्वार्थी नाही या संसारामध्ये जीवन जगत असताना? सगळ्यांचं स्वार्थी प्रेम आहे महाराज, स्वार्थी प्रेम आहे. करी लाभाविन प्रीती, करी लाभाविन प्रीती. आईशी कळवळ्याची जाते, त्याकरता आई आणि वडील, फक्त आई आणि वडील हेच फक्त आपल्या लेकरांचं हित बघतात, स्वार्थ नसताना. अन्यथा दुसऱ्या ज्या सगळ्या व्यक्ती प्रपंचामध्ये जे भेटतात ना आपल्याला, त्या सगळ्यांचा आपल्या पाठीमागे स्वार्थ घडलेला आहे महाराज. तुमचं कशाला सांगू मी, माझंच सांगतो. मी कीर्तन करून गेल्यानंतर असं पाकिट वर ठेवतो, वर ठेवून असं नुसतं डोळं झाकून बसायचं. मग गेल्यानंतर लगेच ती बायको, पाणी घ्या महाराज. नको म्हणलं, घेऊन आलो आता पाणी. नको. चहा करू का? चहा बी नको, आता ऊन झालंय म्हणलं, चहा नको करू. मग शिरा करू का म्हणजे थोडा शिरा बी नको करू म्हणलं. मग म्हणजे पोहे करू का थोडं? पोहे बी नको करू. मग काय करू? हे पाकिट घेऊन काळं कर. काय तुझा डोळा त्याच्यावरच. कोरोनाच्या काळात चहा पाण्या वाचून मारलं 4 तास. आता पाकिट आलं. हा, मी माझं नाही तुमचं बी सांगतो. विठाला विठाला एक राजा जंगलामध्ये गेला आणि तो जंगलामध्ये जात असताना त्याने एक पाण्याचा तलाव बघितला. एक गोष्ट सांगतो बघा, छोटीशी गोष्ट आहे. त्याला पाण्याचा एक तलाव बघितला त्या राजाने प्रधान बरोबर आहे. आणि त्या राजाने विचार केला की या तलावातून इकडून तिकडं त्या पहिल्या तीराला कोण पोहोचाय का बाबा? त्या प्रधानाला राजा विचारतो की या तलावामध्ये या आईला तीरावरून पहिल्या तीराला कोण पोहोच जाईल का? प्रधानाने सांगितलं जायला पाहिजे, कारण 100-150 फुटाचं अंतर आहे. अंतर काय लय नाही, पण महाराज त्याच्यामध्ये मगरी आहेत. 2-4 काय आहेत त्या पाण्यात? मगरी आहेत. त्या मगरीच्या तडाख्यातनं वाचला तर तो माणूस काय होईल? पलीकडे जाईल. आता तो राजाच. त्याने विचार केला, सांगितलं संध्याकाळी जाऊन द्या. जो त्या तलावातून पोहून पलीकडे निघल त्याला 1 लाख रुपये बक्षीस. संध्याकाळी गावामध्ये जाऊन झाली. आणि जाऊन झाल्यानंतर कुणाला 1 लाख नकोय महाराज? मला कीर्तन नव्हतं, मी बी गेलतो. आता तिथं गेल्यानंतर सगळी गावातली माणसं जमा झालेली. तिथं 1 लाख रुपये मिळणार आहेत पोहून गेल्यानंतर तो तलाव. पण तो तलाव ज्या वेळेला सगळ्यांनी समक्ष प्रत्यक्ष बघितला त्यावेळेला सगळ्यांच्या लक्षात आलं की त्यामध्ये काय येत्या? मगरी आहेत. 2-4 मगरी आहेत त्याच्यामध्ये. आणि ते पोहून जात असताना जर मगरीनं मध्येच खाल्लं तर काय? पोहून निघाल्यानंतर 1 लाख मिळणार की? मग त्याला 2-4 जणांना शंका आली. त्यांनी राजापाशी शंका उपस्थित केली. म्हणजे महाराज तुम्ही जिंकल्यानंतर बक्षीस देणार, कबूल आहे 1 लाख रुपये. पण जर तो माणूस मधीच मगरीनं खाल्ला तर त्याचं कसं काय? राजानं लगेच सांगितलं त्याला 2 लाख. कारण सरकारचं असंच असतं महाराज. 1 लाखासाठी शेतकरी आत्महत्या करून मरतो, मग सरकार 5 लाख देतं त्याला. बरं का? राजानं सांगितलं पलीकडे निघाला त्याला 1 लाख बक्षीस मिळेल. आणि जर मध्येच मगरीनं तो माणूस खाल्ला तर त्याला 2 लाख मिळतील. आणि एवढं बघताय काय माझ्याकडं? तोपर्यंत एक जणांना झापणी शिवून त्या पाण्यात टाकली. पाण्यात पडल्यानंतर त्याला जीवाच्या आकांतानं, एवढं जीवाच्या आकांतानं पोहायला सुरुवात केलं ना, गोडरे महाराज त्या मगरी जाग्या व्हायच्या आत तो पलीकडे निघाला. तो पलीकडे निघाल्यानंतर तिथल्या सगळ्या लोकांना आनंद झाला ना. त्यांनी त्याला उचललं, डोक्यावरून नाचवायला सुरुवात केली, वाद्य वाजायला लागली. ती खांद्यावर घेतलेलं म्हणते मला खाली सोडा, वाजवू नका. ते गारटलेलं ती खांद्यावर त्याने बक्षीस जिंकलं. ती म्हणते का मला खाली उतरावा, वाजवू नका, वाजवायचं बंद करा. आणि ती वाजवायचं बंद केलं आणि मग ती खाली उतरवलं. त्याने विचारलं मला पहिलं टाकलं कोणी ते सांगा. काय म्हणला तो?
मध्ये त्याने उडी टाकली नव्हती. त्यानं असं विचारलं, मला पहिलं सांगा कुणी ढकललं? तसं त्याची सौभाग्यवती पुढे आली, म्हणली मीच होती की त्यांनी. कोण होती? त्याची बायकोच होती. आणि म्हणली मी ढकलल्यामुळं तर मिळण्यात येतो आता ऐकला. काय म्हणते ती? म्हणजे बैलगाडी चाललेली असती, त्याच्या दांड्याच्या बरोबर मध्ये कुत्रं चालतं, पिल्लू बारचं. बरोबर आहे ना? चित्र बघितलं ना? त्या दांड्याच्या बरोबर मध्ये का चालत असेल बरं ती कुत्रं? अभ्यास केला का तुम्ही कधी? हा नाही जागा खाली जाईल म्हणून. नाही बैलांच्या बोजा येऊ नये म्हणून. ती दांड्याखाली चालत, त्याचा विचार एक आहे, ह्या दोघांच्या बोजाच्या कोण विचार करत? कुत्र. आणि माग बावकाडाला बांधलेली शिर्डी, ती म्हणते मी गाडी हाणतीय. गाडीवान कोणती ओळखून घ्या त्याचं त्यांनी. विठ्ठल विठ्ठल ती म्हणली मी ढकललं म्हणून तर 1 लाख मिळलं. आणि तो म्हणला जर मला मधीच मगरीने खाल्ला असता तर. ती म्हणली तरी बी मग तर म्हणली 2 लाख मिळणार होते. हा तुमच्याकडून जर 2 लाख आज मिळत असतील ना, तुम्ही कधी द्या पहा. घरच्यांचा विरोधच तुम्हाला का? अरे ह्या स्वार्थी जगे तैसे असावे संसारी कैसे. या स्वार्थी जीवनामध्ये जगत असताना कसं जगायचं? अभंगाचं 3रं चरण. वस्ती करा वस्ती आला, वस्ती करा वस्ती आला, वस्ती करा वस्ती आला, वस्ती वस्ती आला प्रातः काळी उठून गेला. त्या वस्तीवर आलेला वाटसरू ज्याप्रमाणे कितीही चांगली व्यवस्था त्याची झाली तरी सकाळ झाल्यानंतर ती वस्ती तो सोडतोच आणि त्याचा रस्ता मार्गाक्रमण करत असतो. तसंच संसारी जीवन जगत असताना महाराज क्षणभंगूर नाही भरवसा वारे सावध थोडा माया आशा काही न चले मग काळा पडेल पासा पुढे हुशार थोडा हे वळसागा. ती वेळ आल्यानंतर सांगितलं थोडस जीव द्या. जीवन देणार आहे का ते? हातातला घास हातातच राहील बाबा. हा तो तोंडापर्यंत सुद्धा जाईल का नाही एवढी सुद्धा माणसाची गॅरंटी. आता कोरोनाच्या काळात आपल्या सगळ्याला ते जाणवलं. आता जाणवलं का? अरे किड्या मुंग्यासारखी माणसं मारायला लागली पटापटा पटापट. त्या काळाच्या आहारी आपण अजूनपर्यंत पडलो नाही. आपण भगवंताचे आभार मानूया. या ठिकाणी तैसे असावे संसारी जो वरी प्राचीनाची दोरी. संसार सांगायला आपल्याला वेळ पुरणार नाही. 4 वाजले तरी कीर्तन करून राहील मी तुम्हाला संसारातलं सांगत राहीन बरं का. आणि तुम्हाला सुद्धा कंटाळा येणार नाही का? एवढे दिवस करतायत त्याचा कंटाळा आला नाही. आता ऐकून कंटाळा यायचा का? अगदी आपल्याला ते कीर्तनामध्ये श्रवण करण्याकरता जे काही सुख मिळत असतं त्या प्रवचनामध्ये नामस्मरणामध्ये जे सुख आहे ते संसारामध्ये निश्चित प्रकारे नाही बाबा. म्हणून तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. कैसे?
एका जनार्दनी शरण ऐसे हसता भयकवन ऐसे हसता भयकवन ऐसे आशा हे संसारी ऐसे आशा हे संसार सोमरी प्राचीनाचे दोषी टाळी वाजवा मुखानं भजन करा विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई
पक्षी अंगणी उतरती एका गुंतून या राहती तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली सगळे इंजेक्शन सोडत तर रिझल्ट राहू देत वायाला जाणार आहे. ज्ञानेश्वर मी म्हणतोय तर तरी काढावा